कांद्यावरची निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत कायम ठेवली गेली आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता या सगळ्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त होती आहे। या निर्णयाचा परिणाम कांद्याच्या दरावरती सुद्धा होताना दिसतोय आणि कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। नाशिकमध्ये मोठी बाजारपेठ आहे कांद्याची आणि या सगळ्या निर्यात बंदीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना बघायला मिळणार आहे। रईस शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रईस, काय अधिकची माहिती मिळते आहे? कांदा निर्यात बंदीमुळे आधीच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं, निर्यात बंदी हटवली असं सांगितलं, मात्र पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंत ती कायम ठेवण्यात आली आहे। यामनी आपल्याला माहित आहे का, शनिवारी केंद्र सरकारने निर्यात बंदी उठावी अशी घोषणा केली, परंतु कोणताही नोटिफिकेशन काढण्यात आलं नव्हतं आणि काल पुन्हा निर्यात बंदी 31 पर्यंत बंद करण्यात आली। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले। अजून माझ्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांनाच विचारू का या निर्णयाचा काय त्यांचा परिणाम होणार। मला सांगा, निर्यात बंदी करण्यात आली, याचा काय परिणाम होणार तुमचा? याचा परिणाम म्हणजे शेतकरी जो मेटाकुटीला आलेला आहे, जे 2 पैसे भेटणार होते ते भेटणार नाही आणि लोकांवर जी मजुरी वगैरे जे 13 वर्षापूर्वीचे बाजार होते तेच कांद्याचे बाजार आज आणि खताच्या किमती डबल झालेल्या आहे। त्याच्यानंतर औषधाचे बाजार वाढले, लागवड खर्च वाढलेला आहे आणि आज अशी परिस्थिती आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि लोकांनी इकून तिकून थोडंसं पाणी जमा करून ते कांद्याचं उत्पादन घेतलं। त्याच्यात जेव्हा म्हणजे उत्पादन निघालं त्यावेळेस त्याला कवडीमोल भावाने विकला जात आहे। काय मागणी करणार तुम्ही? तर काय मागणी काय करणार आहे आता? शेतकरी तर पुरा मेटेकुटीला आलाय। एकरी 50,000 रुपये खर्च आहे, ते 10,000 रुपये सुट्ट एकरी घडून राहिले, अशी शेतकऱ्याची पोल्युशन झालेली। काय करणार शेतकरी? एकदम पुरा मुर्दा होऊन गेलाय शेतकऱ्याचं। सरकारने निर्यात बंदी खुली केली पाहिजे आणि शेतकऱ्याला हमी भाव चांगला असा कांद्याला दिला पाहिजे। शेतकऱ्याला यामनी आपण पाहिजे का, शेतकरी संतप्त असून केंद्र सरकारने निर्यात बंदी त्वरित खुली करावी आणि कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेट्स पोहोचवलात यासाठी।